आणि यानंतर आपण सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत। या प्रकरणी आता आरोपी प्रशांत बनकर याला पहाटे पोलिसांनी अटक केलेली होती। आरोपीला कोर्टात काही वेळापूर्वी हजर करण्यात आलेलं आहे। मित्राच्या फार्म हाऊसमध्ये हा बनकर लपून बसलेला होता। पहाटे 4च्या दरम्यान या प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। प्रशांत बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप देखील करण्यात आले होते। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याला मित्राच्या फार्म हाऊसवरनं पोलिसांनी अटक केल्याचं सूत्रांकडून समजतंय। या संदर्भात प्रशांत बनकर याला फलटण पोलीस ठाण्यात आणलं गेलं, त्यानंतर थेट कोर्टात त्याला हजर करण्यात आलं। त्याच्यामध्ये कोण आहे याची मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतलाय आणि असा जो कृत्य करणारा आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे। मग तो कोणी का असेना, एक पोलीसवाला एका डॉक्टर बरोबर अशा पद्धतीचं वागतो हेच मुळात समाजामध्ये कुणाला पसंत पडणार नाहीये। कोणीही त्याचं समर्थन करणार नाही, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री याचा योग्य निर्णय करतील। शेवटी या प्रकरणाचं गांभीर्य फार मोठं आहे आणि त्यामुळं योग्य निर्णय मुख्यमंत्री करतील आणि पुणे लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये फोन लावला असेल तर त्याची तपास करतील। फलटणची घटना घडलेली त्या अमानुष घटना आहे। त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो। पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनी जसं की आपण म्हणतो रक्षकच भक्षक झालेले, त्या दृष्टिकोनातून खरं तर पोलीस खाते तपास करत आहे। जर आरोपी सापडल्यानंतर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशी मी पण मागणी करणार आहे। वो इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेशन उसका हो और वो स्टेट सीआईडी या एसआईटी को सौंपा जाए और ये इन्वेस्टिगेशन ट्रांसपेरेंट होना चाहिए। ऑलरेडी 2013 में हमारा एक पॉश एक्ट इम्प्लीमेंट हो चुका है लॉ के द्वारा, जो कि है प्रिवेंशन ऑफ सेक्सुअल हरासमेंट फॉर वुमेन एट द वर्क प्लेस। हम चाहते हैं कि इसी एक्ट का अगर स्ट्रिक्टली इम्प्लीमेंटेशन हर जगह पर हो, जो भी कमिटीज़ बनी है जैसे हमारे केएम में भी है और जहाँ पे वो सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में काम कर रही थी, डेफिनेटली वहाँ पे उस चीज़ को इम्प्लीमेंट नहीं किया जा रहा है। इसीलिए ये बात इस हद तक पहुँची कि बार बार कंप्लेन करने के बावजूद किसी ने नहीं सुना और उसके बाद वो इस हद तक मतलब कमज़ोर पड़ गई वो औरत कि उसने आत्महत्या कर ली। तो पॉश एक्ट को स्ट्रिक्टली हर वर्क प्लेस पर इम्प्लिमेंट करना चाहिए। ही दुर्दैवी घटना आहे, यांचा आम्ही पूर्ण संताप व्यक्त करतो आहे। त्यांनी वारंवार केलेल्या तक्रारी केल्या होत्या, तरी याबद्दल प्रशासनाने कोणतीही सिरियसनेस दखल घेतली नाही। त्यासाठी आम्ही आज निषेध व्यक्त करत आहोत। तरी प्रशासनाने याबाबत सिरियसनेस घ्यावी व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, जसे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी। अगर हमारी मांगे पूरी नहीं की गई तो फिर हम जो कैजुअलिटी और इमरजेंसी को छोड़कर जो हमारा रूटीन ओपीडी और बाकी जो है उनको बंद कर सकते हैं फ्यूचर में। आई होप ऐसा ना हो और उससे पहले ही हमारी मांगे पूरी की जाए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।